नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। दररोजची साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। बऱ्याचदा काय होतं की महिला फक्त साडी नेसताना अशा प्रकारे नेसली जाते। तर या साडीमध्ये तुम्ही बघत असाल साडीचा लुक आपला कसा आलेला आहे तो। तर स्टायलिश साडीमध्ये तुम्हाला दिसायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसला तर तुम्ही साडीमध्ये स्टायलिश अजिबातच दिसणार नाही आहात। तर दररोजच्या साडीमध्ये सुद्धा तुम्ही स्टायलिश दिसू शकता। साडी कोणत्याही प्रकारची असो, पण आपण योग्य पद्धतीने जर का साडी नेसली ना तर आपणही कोणत्याही साडीमध्ये अगदी स्टायलिश दिसू शकतो। तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर सुरुवातीला आधी ही साडी मी तुम्हाला दाखवत आहे। ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे। साडी खूपच सुंदर अशी आलेली आहे। या साडीमध्ये आणखीन पण कलर्स तुम्हाला पाहायला भेटतील। तर तुम्हाला ही साडी आवडली असेल आणि तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा। आता इथे बघा, रोजची आपण साडी बघत आहोत, त्याच्यामुळे रोजच्या साडीमध्ये जे फॅब्रिक असतं ते अशा प्रकारचं असलं पाहिजे की त्याचा अजिबात म्हणजे असं चुन्या पडणार नाहीत किंवा त्याच्यावरती अशा लाईन वगैरे येणार नाहीत। म्हणजे तुम्हाला इस्त्री करण्याची गरज लागणार नाही। अशा प्रकारची साडी जी असते ती आपल्याला निवडायची असते। त्यानंतर आपण साडीचं परकरचा बघूया। तर परकर बघा, आपण साडी शेपवेअरचा वापर इथे करायचा नाही, कारण की आपण दररोज साडी नेसणार आहोत, त्याच्यामुळे अशा प्रकारचा जो कॉटनचा परकर असतो तोच आपल्याला घ्यायचा आहे। आता समजा परकरच्या एक्स्ट्रा चुन्या पडत असतील तर त्या चुन्या पाठीमागून तुम्ही अशा प्रकारे सेंटरला एकत्र करू शकता। आणि हे जे कॉटनचे परकर असतात त्याची जी नॉट असते ती उजव्या साईडला असते आणि साडी शेपवर ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी मात्र त्याची नॉट समोरच येते आपल्या बेली बटनच्या इथे। परकरची उंची पण तेवढीच महत्त्वाची असते। मी तुम्हाला नेहमी सांगत असते की पूर्ण साडी जमिनीला टच होईपर्यंत तुम्हाला साडी पूर्ण पायापर्यंत अशी घ्यायची असते, पण परकर मात्र तेवढा घ्यायचा नसतो। परकर मात्र त्याच्या मनाने थोडासा लहानच पाहिजे। तर हे गोष्ट तुम्हाला अगदी लक्षात ठेवायची आहे। आणि त्यानंतर परकर आता नेहमी आपण दररोजची साडी नेसत आहोत, त्याच्यामुळे कसं होतं की ती साडी नेसताना परकर मात्र तुम्हाला बेली बटनच्या थोडंसं वरतीच घ्यायचं आहे, कारण की आपण कामं वगैरे पण करणार आहोत। तर यासाठी तुम्हाला परकर बेली बटनच्या वरती घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघत असाल स्क्रीनवरती मी साडीचं जे टोक आहे त्या ठिकाणी एक गाठ बांधलेली आहे, कारण अशा ज्या साड्या असतात त्या कधीकधी अशा खाली असे सरकत जातात आणि ते टोक आपल्याला साडीमधून दिसायला लागतं। तर त्यासाठी आपल्याला तिथे गाठ बांधायची आणि त्यानंतर साडी खोचायची आहे। बेसिक आपला राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। पदर काढण्याची अगदी सोपी पद्धत दाखवते। इथे बघा, दोन्ही पदराची टोकं आहे ती मी अशी छोटे छोटे प्लीट्स काढून अशी एकत्र करून घेतलीत आणि त्यानंतर पदर पाठीमागून फिरून मी डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे। आता पदर नेहमी आपल्या गुडघ्याच्या थोडंसं खाली यायला पाहिजे, एवढे आपल्या पदराची उंची घ्यायची आहे। आता पदराच्या प्लीट्स काढताना काय करायचं आहे बघा, इथे आपण पदर ज्यावेळी एकत्र केला ना, म्हणजे पदराची जी दोन्ही टोकं ज्यावेळी आपण एकत्र केली त्यावेळी छोटे छोटे प्लीट्स ऑलरेडी पडलेलेच आहेत। त्याच्यामुळे काय करायचं, खांद्याच्या थोडंसं पाठीमागे ज्या ठिकाणी पदर आपला येणार आहे ना त्या ठिकाणी पदर आपल्या हातामध्ये घ्यायचा, डाव्या हातामध्ये घ्यायचा आणि उजव्या हाताने जे छोटे छोटे प्लीट्स आपल्या ऑलरेडी पडलेलेच असणार आहेत ते फक्त एकत्र करायचे। कुठे एखादी समजा प्लीट मोठी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक छोटीशी प्लेट इथे काढू शकता। ते इथे बघत असाल झटपट आपला पदर रेडी झालेला आहे, एकही प्लेट आपली पदराच्या बाहेर आलेली नाही आहे। तर आता या ठिकाणी आपण कोणताही पिन इथे वापरू शकतो, म्हणजे तुम्ही सेफ्टी पिनचाही वापर करू शकता किंवा एक्स पिन, यू पिन जी तुम्हाला योग्य वाटत असेल त्या पिनचा तुम्ही इथे वापर करू शकता। इथे मी एक्स पिन लावलेली आहे। आणि त्यानंतर आता इथे समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा काही ज्या प्लीट्स आहेत तर त्या आतल्या साईडने जाऊ शकतात। तर यासाठी सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या थोड्याशा अशा तुम्ही सेट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे अशा एकत्र करत जा। कोणती प्लीट आतल्या साईडने गेलेली असेल तर ते अशा प्रकारे बाहेर घ्या आणि थोडासा हात फिरवा त्याच्यावरती आणि बस, आपला पदर समोरून सुद्धा सेट झालेला आहे। बघा, कुठचीही प्लीट अगदी व्यवस्थित अशी दिसत नाही असं नाही, सगळ्या प्लीट सगळ्या आपल्या व्यवस्थितपणे आलेल्या आहेत। आता पदर आपला रेडी झालेला आहे। त्यानंतर आपण साईड फिटिंगसाठी साडीचं अंतर घेऊया इथे। तर इथे माझा हात जो आहे, उजवा हात ज्या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणीपर्यंतचं मी इथे अंतर घेतलेलं आहे साईड फिटिंगसाठी। आता बघा, मी परत एकदा तुम्हाला दाखवते। आपली जी उजवी कंबर असते तिथपर्यंत आपण साडीचं जे अंतर आहे ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर राहिलेलं जे फॅब्रिक असणार आहे त्याच्या आपल्याला इथे निऱ्या काढायच्या आहेत। तर निऱ्या काढण्याची आपली बघा नेहमीची पद्धत असते ती इथे न वापरता मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते। याआधीसुद्धा मी दाखवलेली पण परत एकदा दाखवते। ही पण पद्धत एकदम इझी आहे, कारण काही ज्या साड्या असतात त्या बघा एकदम सुळसुळ्या असतात, त्याच्यामुळे कसं होतं की
आपल्याला त्या निऱ्या नीट काढता येत नाहीत, तर त्यासाठी तुम्ही ही पद्धतही वापरू शकता. ही पद्धतही अगदी सोपी आणि सरळ आहे, अगदी काही फारशी कठीण अशी नाही आहे. तर इथे आपल्या निऱ्या झालेल्या आहेत बघा. आणखी एखादी आपली निरी होणार आहे, तर मी तुम्हाला इथे दाखवते. अशा प्रकारे साईड फिटिंग आपली येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला निऱ्या अशा आपल्या बेली बटनच्या इथे घ्यायच्या. त्याच्यामुळे आणखी एखादी निरी आपली अगदी व्यवस्थितपणे येऊ शकते. त्याच्यामुळे मी इथे निरी जी आहे ती एखादी काढलेली आहे. आता वरती तुम्ही बघत असाल तर आता इथे सगळ्या निऱ्या मी ओपन केल्या आहेत बघा. पण वरच्या ज्या 2 निऱ्या आहेत ना, त्यांच्यामध्ये स्पेसच राहिला नाही आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, त्या 2 निऱ्यांची मिळून एकच अशी मोठी अशी निरी काढणार आहे. तर हा प्रॉब्लेम आपल्याला बऱ्याचदा साडी नेसताना येत असतो. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे ही ट्रिक आहे ती वापरायची आहे. आता सगळ्या निऱ्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बेली बटनच्या इथे आपल्याला त्या खोचून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. तर साईड फिटिंगसाठी जो साडीचा भाग आपण सोडलेला आहे तो आतल्या साईडने, म्हणजे निऱ्यांच्या आतल्या साईडने तो फक्त असा खोचून घ्यायचा आहे. म्हणजे आधी ओढून घ्या तुम्ही वरती. ओढून घेतल्यानंतर बेली बटनच्या राईट साईडला आपल्याला तो खोचून घ्यायचा आहे. आता थोडासा साडीचा भाग आपला आहे, त्याच्यामुळे मी इथे या ठिकाणी एक स्पिन लावलेली आहे. म्हणजे ती जी साडीचा जो भाग आपला आलेला आहे, जो आपण खोचून घेतलेला आहे, तो आपला सुटता कामा नये यासाठी मी त्या ठिकाणी एक स्पिन लावलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही मी साडी तुम्हाला नेसून दाखवलेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि दररोजची साडी तुम्ही अशा पद्धतीने नेसलात ना, तर तुम्ही साडीमध्ये स्टायलिश दिसणारच आहात आणि अगदी सुंदर दिसणार आहात बघा. तर साडी आवडली असेल तर नक्की तुम्ही घ्या, कारण की साडीचं फॅब्रिक छान आहे. साडी उंचीला आणि लांबीला देखील छान आहे. ब्लाऊज पीस देखील आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन की साडी तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि या साडीमध्ये आणखीन पण कलर्स तुम्हाला पाहायला भेटतील. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तर चला, भेटूया आता पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.